गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांना माझा आवाज येतोय? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? ओके. तर आज सगळ्यांना माहिती आहे इंग्लिशचा लेक्चर आहे. सगळ्यांनी इंग्लिशच टेक्स्ट बुक ओपन करा. चला, मी सुद्धा स्क्रीन शेअर करते. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का सांगा मला चॅटबॉक्स मध्ये. स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? ओके, थँक्यू. तर लास्ट टाइम आपण लेसन स्टार्ट केला होता. नो फॉर्मॅलिटी प्लीज. ओके, तर त्याचा पार्ट 1 आपण बघितला होता. ओके, तर सगळ्यांनी फॉर्मल लेटर लिहिलं का? मी तुम्हाला फॉर्मल लेटर लिहायला सांगितलं होतं ऍप्लिकेशन फॉर सी प्रिन्सिपलला. सगळ्यांनी लिहिलं का फॉर्मल लेटर? जरा मला सांगा. गुगल क्लासरूम मध्ये अपलोड केला होमवर्क? गुगल क्लासरूम मध्ये सुद्धा होमवर्क अपलोड करायचंय, त्याच्याशिवाय मला समजणार नाही तुम्ही होमवर्क करताय की नाही. ओके, व्हेरी गुड. लिहिला असेल तर चांगली गोष्ट आहे फॉर्मल लेटर. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट त्याचाच नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करतोय आपण. नो फॉर्मॅलिटीज प्लीज पार्ट 2. ओके, तर त्याचाच जो नेक्स्ट पार्ट आहे तो आपण आज काय करूया, कंटिन्यू करूया. ओके, सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? मी स्टार्ट करायला म्हणजे स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? ओके, लेट्स स्टार्ट करूया आपण. आता जो लास्ट लेसन आपण बघितलेला नोज फॉर्मॅलिटी पार्ट 1 मध्ये, तिथे त्यांनी त्या मुलांनी काय केलं, स्टुडंटनी प्रिन्सिपलला लेटर लिहिलं होतं. कशासाठी? ऍप्लिकेशन फॉर कशासाठी लिहिलं होतं? रिक्वेस्ट फॉर होम इश्यू फॅसिलिटी. त्यांचे जे लायब्ररी मधले बुक्स आहेत त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी, घरी घेऊन जाऊन रीड करता यावं म्हणून त्यांनी काय केलं होतं, ऍप्लिकेशन लिहिलं होतं. परमिशन मागितली होती कोणाला? प्रिन्सिपलला. ओके, सगळ्यांना माहिती आहे ना, लक्षात आहे ना? तर आता या पार्ट मध्ये त्यांनी काय केलंय बघा. आता ते लेटर त्यांच्या मिसनी प्रिन्सिपल पर्यंत पोहोचवले आणि त्यांच्या प्रिन्सिपल काय बोलल्यात, आणि त्यांचे लायब्रेरियन आहेत, म्हणजे जे आता लायब्रेरियन त्यांच्याकडनं पण परमिशन घ्यायला लागेल ना. प्रिन्सिपल कडनं तर भेटले, लायब्रेरियन आहे त्याच्याकडून पण घ्यायला लागेल परमिशन. मग हे सगळं या लेसन मध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर नो फॉर्मॅलिटीज प्लीज पार्ट 2. ओके, चला आपण स्टार्ट करूया. मिसेस देसाई मेड द प्रिन्सिपल सून आफ्टर क्लास. मग जसं त्यांचा जो आधीचा क्लास होता, जसं का त्यांचा फॉर्मल लेटर वगैरे त्यांचं लिहून झालं, तो क्लास चालू होता ना, तो क्लास संपल्यानंतर मिसेस देसाई लगेच त्यांच्या प्रिन्सिपलकडे गेल्या त्यांना भेटायला. ओके, शी टोल्ड हर अबाउट द एक्साइटमेंट दॅट फॉलो द अनाउन्समेंट ऑफ न्यू बुक इन द लायब्ररी. आणि त्या प्रिन्सिपलला सांगायला लागल्या की मुलं किती एक्साइटमेंट होते, जसं मी त्यांना सांगितलं की तुमच्या बुक लायब्ररीमध्ये न्यू बुक्स आले, तर सगळे म्हणजे स्टुडंट इतके एक्साइटमेंट झाले, तुम्हाला काय सांगू, असे ते त्या प्रिन्सिपलला सांगत होते. ओके, दे जस्ट कॅनॉट वेट टू रीड ऑल दोज लवली बुक्स शी बीन. तर त्या काय बोलल्या, जे मिसेस देसाई काय बोलल्या की सगळेजण आता एकही क्षण थांबू नाही शकत, 1 मिनिट सुद्धा ते थांबू नाही शकत. त्यांना तर हे बुक कधी वाचायला मिळतं असं त्यांचं मन उतावळं झालंय. ओके, द प्रिन्सिपल वॉज ऑल्सो डिलायटेड अँड प्रेज हर. द क्रेडिट गोज टू यू मिसेस देसाई. तर प्रिन्सिपल सुद्धा काय बोलल्या, त्यांनी सुद्धा काय केलं, त्यांची प्रशंसा केली. तर काय बोलल्या त्या की हे सगळं जे क्रेडिट आहे हे तुम्हालाच जातंय मिसेस देसाई, तुमच्यामुळेच मुलांना लायब्ररी मध्ये जाऊन बुक्स वाचण्याची, रीडिंगची सवय लागले, हे सगळं याचं सगळं श्रेय तुम्हालाच जाते. प्रिन्सिपल मिसेस देसाईला बोलल्या. You have created and aroused their interest in a book, reading book. It is going to help them a greater deal in future. मग अजून काय बोलल्या प्रिन्सिपल, तुमच्यामुळेच हे सगळं तयार झालंय, म्हणजे त्यांच्यामध्ये जो बुक वाचण्याचा इंटरेस्ट आहे, ओके, त्यांच्यामध्ये बुक वाचण्याचा जो काही छंद, हॉबी,
तो तुमच्यामुळेच काय झालंय क्रिएट झालाय तुमच्यामुळेच त्यांच्यामध्ये क्रिएट झालंय. आणि हे जे बुक्स वगैरे रीड करणं हे त्यांना पुढे भविष्यामध्ये खूप उपयोगी होणार आहे तुमच्यामुळे त्यांना भविष्यामुळे याची खूप मदत होणार आहे मुलांना. कळालं पार्ट फर्स्ट टू पार्ट कळाला का सगळ्यांना? ओके चला नेक्स्ट पार्ट मध्ये काय दिलंय बघा. येस मॅडम सेड मिसेस देसाई बट दे फाइंड द वीकली लायब्ररी पिरियड टू शॉर्ट अ टाइम टू रीड. तर त्या मिसेस देसाई बोलल्या हा मॅम असंच बरोबर आहे तुमचं त्यांना भविष्यामध्ये फ्युचरमध्ये खूप त्याची हेल्प होणार आहे जे आता ते रीडिंग करतात त्याच्यामुळे. पण काय होतंय की त्यांचं जे वीकली लायब्ररीचा पिरियड असतो वीकमध्ये याच्यामध्ये वीकमध्ये एकदाच असतो ना शेवटी आणि तो खूप छोटा असतो. तो लेक्चर तो जो पिरियड असतो तो खूप छोटा असतो आणि त्यांना त्यांच बुक सुद्धा त्याच्यामध्ये रीड करून होत नाही असं त्या म्हणाल्या प्रिन्सिपलला. सो माय स्टुडंट्स आर गोइंग टू अपील टू यू टू अलाव होम इश्यू ऑफ बुक्स. तर त्या बोलतात की माझे जे विद्यार्थी आहेत माझे जे स्टुडंट्स आहेत ते तुमच्याकडे रिक्वेस्ट करतायत अपील म्हणजे रिक्वेस्ट करतायत तुमच्याकडे की तुम्ही त्यांना घरी बुक्स घेऊन जाण्या म्हणजे जे बुक्स आहेत लायब्ररी मधले ते इश्यू करून ते इश्यू करून घरी घेऊन जाण्यासाठी ते काय करतात रिक्वेस्ट करतात. दे हॅव रिटन टू यू अ लेटर ऑफ रिक्वेस्ट आणि त्यामुळे त्यांनी तुमच्यासाठी एक लेटर सुद्धा लिहिलंय रिक्वेस्टचं असं त्यांनी सांगितलं. ओके नेक्स्ट अ लेटर व्हाय आस्क्ड द प्रिन्सिपल इन सरप्राईज. आता प्रिन्सिपल एकदम आश्चर्यचकित झाल्या म्हणजे सरप्राईज होऊन ते बोलले लेटर का त्यांनी लेटर का लिहिलंय. आता म्हणजे त्यांचं म्हणणं होतं असं होतं की तुम्ही लेटर लिहायची काय गरज होती असं त्यांचं म्हणणं होतं तुम्ही फक्त परमिशन घ्यायला आले असते तरी मी परमिशन दिली असती असं त्यांचं म्हणणं होतं. बघा पण याच्यावर मिसेस देसाईंनी काय आन्सर दिलं. आय हॅड टू टीच द क्लास हाऊ टू राईट पोलाइट फॉर्मल लेटर्स अँड टूक दिस अपॉर्च्युनिटी टू मेक देम ऍक्च्युअली राईट अ फॉर्मल लेटर एक्सप्लेन मिसेस देसाई. बघा तर मिसेस देसाई काय बोलल्या की मला क्लासमध्ये फॉर्मल लेटर कसं लिहायचंय फॉर्मट आणि पोलाइट एकदम शांतपणे असं फॉर्मल लेटर कसं लिहायचं ते शिकवायचं होतं. आणि माझ्याकडे याच्यापेक्षा चांगली अपॉर्च्युनिटी नव्हती ना याच्यापेक्षा चांगली संधीच नव्हती की प्रिन्सिपलला जे रिअल सिच्युएशन होती ना त्यांची की आम्हाला बुक घरी घेऊन जायचंय आणि ही सिच्युएशन बरोबर ते लिहू शकले असते. म्हणून ते बोलतात की मला सगळ्यांना फॉर्मल लेटर शिकवायचं होतं आणि याच्यासारखं चांगली संधी माझ्याकडे नव्हती की तुम्हाला लेटर लिहून ते त्यांना शिकवावं असे मिसेस देसाई बोलल्या. एक्सलेंट मिसेस देसाई एक्सक्लेम द प्रिन्सिपल. तर मिसेस देसाई मग प्रिन्सिपल काय बोलल्या व्हेरी गुड खूप छान तुम्ही हे जे केलं खूप छान करताय असं प्रिन्सिपल बोलल्या. अँड आय शॅल नॉट डॅम्पन देअर इंटरेस्ट इन रीडिंग. आय शॅल सर्टनली अलाव देम टू टेक अ बुक्स होम फॉर रीडिंग. मग प्रिन्सिपल काय बोलल्या मी जे मुलांचं रीडिंग आहे इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये मी काही त्यांना अडवणार नाहीये त्यांच्यामध्ये काय मी भेद वगैरे पाडणार नाहीये अडवणार नाही त्यांना त्यांचा इंटरेस्ट जो आहे तो तसाच राहायला पाहिजे म्हणून मी त्यांना काय करते घरी बुक्स घेऊन जायला अलाव करते. लायब्ररी मधले जे बुक्स आहेत ते घरी घेऊन जायला अलाव करते अशा बोलल्या. कळतंय ना सगळ्यांना चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळतंय ना. ओके नेक्स्ट तर प्रिन्सिपलने अलाव केलं. द नेक्स्ट मॉर्निंग द प्रिन्सिपल फाउंड द लेटर ऑन हर डेस्क. आणि दुसऱ्या दिवशी आता त्यांनी लेटर लिहिलं होतं ना तर त्याच दिवशी जाऊन मिसेस देसाई प्रिन्सिपलला भेटल्या होत्या. मग लेटर आता दुसऱ्या दिवशी त्यांच्या डेस्क पर्यंत प्रिन्सिपलच्या डेस्क पर्यंत टेबलापर्यंत दुसऱ्या दिवशी लेटर पोहोचलं. शी साइन द लेटर विथ द रिमार्क परमिशन ग्रांटेड अँड सेंड इट टू द लायब्रेरियन. तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही सुद्धा कधी ऍप्लिकेशन लिहिलं प्रिन्सिपलला तर त्याच्यावर रिमार्क काय असतं जर एक्सेप्ट केल्यानंतर परमिशन ग्रांटेड. ओके आणि मग इथे पण सुद्धा प्रिन्सिपलनी काय रिमार्क दिला
लेटरवर परमिशन ग्रांटेड अलाव केलं त्यांनी आणि ते जे लेटर आहे तो लायब्ररियनला पाठवला. ओके. लायब्ररियनला पण कळायला पाहिजे ना की परमिशन भेटली आहे त्यांना प्रिन्सिपल कडून, म्हणून लायब्रेरियनकडे पाठवला तो लेटर. टू एनकरेज द चिल्ड्रन ऑफ ए क्लास 4 फर्दर द प्रिन्सिपल इन्स्ट्रक्टेड द लायब्रेरियन टू गिव्ह अ रिटर्न रिप्लाय टू द स्टुडंट्स अँड हिअर व्हॉट ही रोट. बघा मग काय केलं प्रिन्सिपलनी, काय सांगितलं, जे लायब्ररियन आहेत, लायब्ररियनचे जे मेन असतात त्यांना इन्स्ट्रक्शन दिलं. काय दिलं त्यांना इन्स्ट्रक्शन, की तुम्ही काय करा, तुम्ही सुद्धा यांना परमिशन द्या घरी बुक घेऊन जाण्यासाठी आणि तुम्ही सुद्धा त्यांना रिप्लाय मध्ये एक लेटर लिहून द्या. ओके. त्यांना क्लास 4 ला काय करा, लेटर लिहून द्या रिप्लाय मध्ये की मी तुम्हाला परमिशन दिले वगैरे हे सगळं लिहा लेटर मध्ये. तर त्यांनी बघा अँड हिअर व्हॉट ही रोट, त्यांनी लिहिलंय बघा लेटर. तो लेटर आपण बघूया. बघा लेटर कसं लिहिलंय. लायब्ररी प्रगती विद्यालया वाचनपूर 07 जुलै 2014. तर बघा लायब्ररी इथे काय आलं, लायब्ररी आलंय, लायब्ररी कडून लिहितायत ना. तर लायब्ररी प्रगती विद्यालय, विद्यालयाचं नाव, त्यांचं ऍड्रेस, इथे काय लिहितो आपण, जो पाठवतोय त्याचा आपण ऍड्रेस लिहितोय. ओके. वाचनपूर. ओके हे सगळं लिहिलंय. नंतर टू, तर कोणाला आपण कोणाला लायब्ररियन पाठवतोय लेटर, क्लास 4 च्या स्टुडंटला. ओके. टू द स्टुडंट ऑफ क्लास 4. ओके. कोणाला पाठवते, स्टुडंट 4 जे स्टुडंट आहेत क्लास 4 चे त्यांना ते काय करतात, पाठवताय. ओके. सगळ्यांना एवढं कळालं लेटरचं फॉर्मॅट. लास्ट टाइमच मी सांगितलं होतं. ओके. आता बघा त्याने लेटर मध्ये काय लिहिले. आता बघा, डिअर चिल्ड्रन, आय एम डिलायटेड टू नो दॅट यू आर टू स्नीन ऑन अ रीडिंग द न्यू बुक्स इन अवर स्कूल लायब्ररी. तर लायब्रेरियन काय बोलतायत, मी खूप खुश आहे की तुमचं जे बुक म्हणजे लायब्ररीमध्ये जे न्यू बुक आले ते रीड करण्यासाठी तुम्ही जेवढे एक्सायटेड आहे हे बघून मी खूप काय खुश आहे असं ते म्हणाले. द प्रिन्सिपल हॅज बीन काइंड इनफ टू ग्रांट टू युअर क्लास परमिशन फॉर होम इश्यू फॅसिलिटी. तर ते बोले प्रिन्सिपलनी सुद्धा तुम्हाला परमिशन दिलेली आहे की तुम्ही हे जे बुक्स आहेत ते घरी घेऊन जाऊ शकता. ओके. आय शॅल कीप द लायब्ररी ओपन फॉर अन आवर आफ्टर स्कूल ऑन ऑल वीक डेज. तर त्यांनी काय केलंय, मी काय करेन की तुमच्यासाठी स्कूल संपल्यानंतर सुद्धा 1 आवर काय करेल की जो लायब्ररी आहे ती ओपन ठेवेल. म्हणजे स्कूल संपल्यानंतर तुम्ही घरी जाताना लायब्ररीमध्ये येऊ शकता आणि तुम्हाला जे बुक्स पाहिजे ते घेऊन जाऊ शकता घरी. हे अशासाठी त्यांनी काय केलं, मी तुमच्यासाठी 1 तास नंतर काय करेन, लायब्ररी चालू ठेवेल असं सांगितलंय. यू कॅन कम अँड कलेक्ट एनी वन बुक ऑफ युअर चॉईस अँड रिटर्न इन द फॉलोइंग वीक. तर त्यांनी काय सांगितलं, तुम्ही येऊ स्कूल सुटल्यानंतर स्कूल संपल्यानंतर तुम्ही लायब्ररीमध्ये यायचंय, तुम्हाला जे बुक पाहिजे तुमच्या चॉईसनी घ्यायचं आणि ते तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवायचं की वीक मध्ये ते रिटर्न करायचं जेव्हा तुमचं वाचून येईल. फक्त वीक मध्ये, ज्या वीक मध्ये ना त्या वीकच्या एंडला तुम्ही काय करायचं, रिटर्न करायचं. ओके. बट आय मस्ट अर्ज टू रीड अँड ऑब्झर्व द लायब्ररी रूल्स डिस्प्ले इन द लायब्ररी. ओके. तर ते बोलतात की मी फक्त तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे, जे सगळे लायब्ररीचे रूल्स आहेत बुक्स बद्दल, की बुक्स कसे ठेवावे वगैरे. ओके. बुक्स एकदम त्यांची कंडिशन नीट वगैरे ठेवायचे, हे सगळं तुम्ही काय करा, ते रूल्स सगळे काय करा बघून घ्या याची, असं मी बोलतो असं मी तुम्हाला काय करतो, कन्वे करतो असं त्यांनी म्हटलंय. डू कम अँड एन्जॉय द रीडिंग द बुक्स. बोले तुम्ही या आणि तुम्ही बुक्स रीडिंग करायला एन्जॉय करा असं ते म्हटलंय. आता काय लिहिलंय त्यांनी, सिन्सिअरली युअर्स मिस्टर विजय पाटील लायब्रेरियन. तर जे लायब्रेरियन आहे त्यांचं नाव लिहिलेलं आहे विजय पाटील, मिस्टर विजय पाटील लायब्रेरियन. ओके. सगळ्यांना कळालं लेटर लिहिलेलं, काय लिहिलंय लेटर मध्ये, लेटर मध्ये काय लिहिलं ते कळालं का सगळ्यांना. लायब्ररियननी क्लास 4 च्या स्टुडंटला परमिशन दिलंय म्हणून
हे लेटर लिहिलंय. ओके, चला आता नेक्स्ट पुढे काय झालं ते आपण बघूया. बघा, हे ग्रेट न्यूज क्राईड मॉनिटर. आता त्यांचा जो क्लास फोरचा जो मॉनिटर होता तो जोरात ओरडला. काय बोला, हे ग्रेट न्यूज, एक आनंदाची बातमी आहे. लुक वी हॅव रिसीव्ह अ लेटर फ्रॉम द लायब्रेरियन. ते बोलले बघा आपल्याला एक लेटर आलंय लायब्रेरियन कडून. अँड गेस व्हॉट, वी कॅन टेक अ स्टोरी बुक होम टू रीड. आणि ते बोलतात जरा तुम्ही ओळखा काय असेल त्या म्हणजे लेटर मध्ये काय लिहिलं असेल की तुम्ही घरी स्टोरीचे जे बुक्स आहेत ते तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता रीडिंग करण्यासाठी, असं ते लिहिलंय. तर बघा, वाव एक्सक्लेम श्रुती विथ अ ब्राईट आईज, विथ अ ब्राईट राऊंड आईज. त्याची श्रुती होती ती एकदम एक्साइट, आपण जसं आनंद झाल्यावर जसे आपले डोळे होतात ना तसं तिने काय केलं, तिचे आईज एकदम चमकले, ब्राईट झाले आणि ती बोलली वाव. देन गुड बाय पोर डोम, हॅपी वेलकम हॅपी आवर्स शाउटेड अक्षय. तर तो अक्षय त्याने काय म्हटलं, जे सगळं बोरिंग चालू आहे त्याला गुड बाय केलं आणि आता जे हॅप्पी आवर्स म्हणजे आता त्यांना स्टोरी बुक्स रीड करायला भेटतील ना, म्हणून ते बोलतात आता आपले हॅप्पी आवर्स येणार आहेत, असे ते जोरात ओरडले. The letter from the librarian was put up on the class notice board for all to read. मग त्यांनी काय केलं, जे नोट आलं होतं लेटर लायब्ररियन कडून, ते काय केलं, जे क्लासमध्ये नोटीस बोर्ड आहे तिथे स्टिक केलं, ते लावलं. म्हणजे जो कोणी म्हणजे क्लासमध्ये सगळ्या स्टुडंटला हे कळायला की तुम्हाला परमिशन भेटलेली आहे, लायब्ररी मधले बुक्स घरी घेऊन जाऊ शकता. When Mrs. Desai walked into the classroom, the students of class 4 burst out into many exclamations of thanks. मग जसं आता नंतर मिसेस देसाई त्यांच्या मिस क्लासमध्ये आल्या तर सगळेजण उभे राहून काय करायला लागले, त्यांना थँक्यू म्हणून बोलायला लागले. ते बोलले की तुमच्यामुळेच मॅम आम्हाला काय घरी बुक्स घेऊन जाण्याची, रीड करायची परमिशन मिळाली, म्हणून ते त्यांना थँक्यू बोलायला लागले. शाल वी राईट अ लेटर ऑफ थँक टू लायब्रेरियन सजेस्टेड मनुजा. आता जी मनुजा आहे तिने काय सजेस्ट केलं सगळ्यांना, चला आपण एक काम करूया, आता लायब्रेरियनला थँक्यू म्हणून लेटर लिहूया का, असं सजेस्ट केलं. दॅट्स अन एक्सलंट आयडिया सेड मिसेस देसाई स्माइलिंग टू हरसेल्फ ॲट दिस न्यू इंटरेस्ट इन अ फॉर्मल लेटर रायटिंग. बघा आता म्हणजे मुलांना सुद्धा लेटर लिहिण्यामध्ये एवढा इंटरेस्ट होता, तो इंटरेस्ट बघून मिसेस देसाई सुद्धा काय एकदम खुश झाल्या होत्या. त्या बोलल्या की मनुजा नेक्स्ट एक्सलंट आयडिया, छान आयडिया ही, चला आपण लिहूया थँक्यू म्हणून. लायब्ररियनला थँक्स पण बोलायला पाहिजे ना, तर आपण एक आता नवीन फॉर्मल लेटर लिहायला शिकूया. ओके, दिस इज अ लेटर ऑफ ए थँक्स द चिल्ड्रन्स रोड टू द लायब्ररियन. तर आता इथे खाली एक लेटर लिहिलेलं आहे, ते क्लास 4च्या स्टुडंटनी लायब्ररियनला लिहिलंय थँक्यू म्हणून, कारण त्यांनी त्यांना घरी बुक्स घेऊन जाण्यासाठी परमिशन दिली आहे ना, म्हणून त्यांनी काय केलंय, थँक्यू म्हणून लेटर लिहिलंय. एवढं कळालंय का सगळ्यांना? बाकीचे स्टुडंट कळतंय ना सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला आपण बघूया आता स्टुडंटनी काय लिहिलंय लायब्ररियनला थँक्यू मध्ये. थँक्यू काय म्हटलंय त्यांनी लेटर मध्ये, चला. तर फर्स्ट काय येणार आहे, नेहमीप्रमाणे जो आपला ऍड्रेस येणार आहे, क्लास 4 प्रगती विद्यालया वाचनपूर 8 जुलै 2014. ओके, टू द लायब्रेरियन प्रगती विद्यालया वाचनपूर. आता कोणाला लिहितायत, लायब्रेरियनला, म्हणून टू द लायब्रेरियन प्रगती विद्यालय त्यांच्या स्कूलचा लायब्रेरियन आहे आणि वाचनपूर. सब्जेक्ट बघा, सब्जेक्ट काय, अन एक्सप्रेशन ऑफ थँक्स. ओके, सब्जेक्ट काय, आपण जे थँक्यू त्यांना एक्सप्रेस करण्यासाठी काय करतोय, लेटर लिहितोय. ओके, बघा काय लिहिलंय, डिअर सर थँक यू एव्हर सो मच फॉर काइंडली मेकिंग द होम रीडिंग फॅसिलिटी अवेलेबल टू अस. त्यांनी काय केलं, पहिले काय बोलले, थँक्यू सर तुम्ही आमच्यासाठी ही जी फॅसिलिटी आहे म्हणजे घरी बुक्स घेऊन जाण्यासाठी ती आम्हाला अलाव केली, त्याच्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत. वी आर रिअली ग्रेटफुल दॅट
यू आर गोइंग टू वेट बॅक 1 hour आफ्टर स्कूल जस्ट फॉर अस. आणि आम्ही हे ऐकून सुद्धा म्हणजे याच्यासाठी सुद्धा आम्ही खूप तुमचा आभारी आहोत की तुम्ही स्कूल झाल्यानंतर, स्कूल संपल्यानंतर सुद्धा आमच्यासाठी तुम्ही 1 hour स्कूलमध्ये थांबणार आहे. ओके. तर हे ऐकून सुद्धा आम्हाला खूप म्हणजे खूप छान वाटलं. आम्ही तुमचं खूप आभारी आहोत. वी कॅन नाव रीड बुक्स ऑफ युअर चॉईस. वी कॅन नाव रीड बुक्स ऑफ युअर चॉईस ॲट अ स्ट्रेच. आता आम्ही आमचे जे फेवरेट बुक्स आहेत ते आम्ही खूप वेळ वाचू शकतो. थँक यू व्हेरी मच फॉर युअर एनकरेजमेंट. तुमच्या या एनकरेजमेंटसाठी म्हणजे खूप थँक्यू. वी प्रॉमिस टू अबाईड बाय लायब्ररी रूल्स अँड हँडल द बुक्स विथ अ ग्रेट केअर. तर लायब्ररीयननी सांगितलं होतं ना की जे नोटीस बोर्डवर रूल्स वगैरे आहेत ते तुम्ही फॉलो करा. ओके. तर ते स्टुडंट बोलतात येस आम्ही हे सगळे जे रूल्स आहेत ते सगळे फॉलो करू आणि आम्ही त्या बुक्सची एकदम चांगल्या प्रकारे काळजी सुद्धा घेऊ. जसं ज्या याच्यामध्ये आम्ही घरी बुक्स घेऊन जाणार त्या स्थितीमध्ये ते बुक्स परत आणून सुद्धा देऊ. मेनी थँक्स वन्स अगेन. त्यांनी परत थँक्यू म्हटलं. युअर्स फेथफुली स्टुडंट ऑफ क्लास 4. ओके. युअर फेथफुली स्टुडंट्स ऑफ क्लास 4. आता इथे फेथफुली का म्हटलंय कारण आपण एक थँक्यू म्हणून लिहितोय. ओके. आणि इकडे वरती त्यांनी सिन्सिअरली का म्हटलंय की त्यांनी परमिशन दिली परमिशन साठी. ओके. कळालं ना सगळ्यांना. इथे सिन्सिअरली युअर्स आहे. आणि आपण इथे जे मोठ्यांकडनं आपण काय करतो मोठ्यांना थँक्यू बोलतोय. मोठ्यांकडनं रिक्वेस्ट म्हणजे मोठ्यांना रिक्वेस्ट करतोय म्हणून आपण इथे काय करू युअर्स फेथफुली लिहिले. ओके. आणि इथे युअर्स सिन्सिअरली युअर्स का लिहिलं इथे कारण ते छोट्या आपल्याला काय देत आहेत परमिशन देत आहेत. ओके. त्याच्यामुळे त्यांनी सिन्सिअरली युअर्स लिहिले. कळालं सगळ्यांना. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा तुम्हाला कळालंय का. कळालं सगळ्यांना लेसन. इथेच कम्प्लीट झालेलं आपलं लेसन. सगळ्यांना अंडरस्टूड झालंय का. कसे लेटर लिहिले लेटर रायटिंगचे फॉर्मॅट बघितले सगळ्यांनी. ओके. चला आता याच्यावर काही क्वेश्चन आन्सर्स आहेत ते आपण बघूया. ते तुम्हाला होमवर्क मध्ये करायचे. ओके. आता इथे होमवर्क बघा काय क्वेश्चन्स दिलेत बघा. फर्स्ट क्वेश्चन काय यू विश टू यूज द असेंब्ली हॉल to hold an exhibition of your science project. So write a letter to request the principal to allow you to use the hall. आता बघा त्यांनी काय दिलं इथे तुम्हाला लेटर लिहायचंय कशासाठी. तुम्हाला जो असेंब्ली हॉल आहे स्कूलचा जो हॉल असतो तो तुम्हाला पाहिजे कशासाठी तुमच्या सायन्स प्रोजेक्टच्या एक्झिबिशन साठी. ओके. तुमचं सायन्स प्रोजेक्टचं एक्झिबिशन आहे आणि तुम्हाला ते एक्झिबिशन तिथे त्या हॉलमध्ये काय करायचंय लावायचंय. ओके. करायचंय. तर ते काय करायला लागेल तुम्हाला प्रिन्सिपलला काय सांगायचंय रिक्वेस्ट करायची आहे. तर त्या रिक्वेस्ट मध्ये प्रिन्सिपलला लेटर पाठवायचंय की आम्हाला तो हॉल यूज करायला द्या असं म्हणून रिक्वेस्ट करायची. तर सगळ्यांनी हा लेटर घरी लिहायचे होमवर्क मध्ये. कळालं सगळ्यांना. फर्स्ट क्वेश्चन कशाबद्दल लेटर लिहायचंय की तुम्हाला सायन्स एक्झिबिशन साठी काय करायचंय हॉलची गरज आहे. स्कूलमध्ये जो मोठा हॉल आहे ना असेंब्ली हॉल त्याची गरज आहे. मग तो हॉल यूज करण्यासाठी तुम्हाला प्रिन्सिपल कडून परमिशन काढायचे की आमचं सायन्स एक्झिबिशन आहे म्हणून आम्हाला तो हॉल पाहिजे. तसं पोलाइटली एकदम शांतपणे लेटर एकदम शांतपणे विचारायचं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन मिस्टर अँड मिसेस प्रभूने past students of your school have given you very kind of help to hold the exhibition. Write the letter of to them. बघा आता एक्झिबिशन आहे ना आणि तुम्हाला मिस्टर अँड मिसेस प्रभूने हे जे आहेत पास स्टुडंट्स ऑफ युअर स्कूल म्हणजे ते ऑलरेडी तुमच्या स्कूल मधून पास होऊन गेलेले आहेत
जे मिस्टर आणि मिसेस प्रभूने आहेत ते तुम्हाला काय करणार आहे, तुम्हाला हे एक्झिबिशन कसं लावायचं ओके त्याच्यामध्ये हेल्प करणार आहे. ओके तर त्यांना काय करायचंय, तुम्हाला थँक्यू म्हणून लेटर लिहायचंय. जसं इथे स्टुडंटने लिहिलं ना थँक्स साठी लायब्रेरियनला लेटर, तसंच यांनी सुद्धा तुमची खूप हेल्प केली एक्झिबिशनच्या टायमाला. कसं हे एक्झिबिशन सगळं कसं लावायचं, कसं प्रॉपरपणे कसं हे करायचं, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, मिस्टर आणि मिसेस प्रभूनेला काय करायचंय, थँक्यू मध्ये लेटर लिहायचं आहे. कळालं सगळ्यांना. सेकंड क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन कळालं का सगळ्यांना. हे लिहायचे तुम्हाला घरी होमवर्क मध्ये लेटर्स. You may find the following format useful when you write the letters. बघा तर तुम्हाला असं फॉर्मॅट मध्ये लिहायचं आहे. ओके सेंडर ऍड्रेस तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय मी लेटर कसा लिहायचंय. वरती ते सेंडर ऍड्रेस म्हणजे आपला ऍड्रेस येणार, आपण पाठवतोय. देन डेट, नंतर टू द, आता तुम्हाला प्रिन्सिपलला फर्स्ट लेटर मध्ये काय येणार आहे, पहिले टू द प्रिन्सिपल तुमच्या स्कूलचं नाव ऍड्रेस लिहायचं. ओके देन जर सेकंड लेटर लिहिताय तुम्ही तर तुम्ही काय लिहिणार, टू द मिस्टर अँड मिसेस प्रभूने आणि त्यांचा ऍड्रेस लिहायचा. ओके आता इथे नंतर सब्जेक्ट काय येणार, फर्स्ट साठी काय, रिक्वेस्ट द प्रिन्सिपल टू अलाव यू टू यूज द हॉल. हे फर्स्टचं सब्जेक्ट येणार. ओके रिक्वेस्ट करताय तुम्ही हॉल यूज करण्यासाठी प्रिन्सिपलला. सेकंडचं काय येणार, सेकंडचं सब्जेक्ट काय येणार, तुम्ही तेच लिहू शकता, अन एक्सप्रेशन इथे जे लिहिलंय ते अन एक्सप्रेशन ऑफ थँक्स, ते तोच तुम्ही सब्जेक्ट लिहू शकता. ओके देन तुम्हाला काय लिहायचंय, डिअर सर मॅडम मिस्टर मिसेस जे असतील ते डिअर सर. आता तुम्ही प्रिन्सिपलला लिहिणार तर डिअर सर वगैरे नाही तर मॅडम वगैरे लिहायचंय. आणि जे तुमचे थँक्यू मध्ये त्यांना तुम्ही काय लिहायचं, डिअर सर वगैरे सुद्धा, त्यांना सुद्धा डिअर सर अँड मॅम लिहू शकता. ओके नाहीतर डिअर. ओके कळालं. नंतर मध्ये तुम्हाला माहितीये कसं लिहायचंय, जे तुम्हाला काय विचारायचंय ते सगळं मध्ये लिहायचं. ओके देन लिहायचं युअर सिन्सिअरली अँड फेथफुली. काय येणार तुमचं, युअर फेथफुली, सगळ्या दोघांमध्ये काय ना युअर फेथफुली, देन युअर नेम अँड सिग्नेचर. ओके कळालं सगळ्यांना. लेटरचा फॉर्मॅट कसा लिहायचा आहे, लेटरचा फॉर्मॅट कसा लिहायचा सगळ्यांना कळाला का. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. रीड द फॉलोइंग चार्ट केअरफुली. आता जो चार्ट दिलेला इथे तो आपण केअरफुली त्यांनी रीड करायला सांगितलंय. बघा काय दिलं चार्ट मध्ये, सेंटेन्स आहे आणि सेंटेन्सचे काइंड्स आहेत म्हणजे टाईप आहे. ओके वेगवेगळे डिफरंट टाईपचे सेंटेन्स आहेत ना, तर कुठला सेंटेन्सला कुठला टाईप बोलायचं हे सांगितलंय. आता बघा, द स्टुडंट ऑफ ए क्लास 4 ग्रीटेड देअर टीचर. ओके तर हे काय, एक सिम्पल स्टेटमेंट आहे ना. काय स्टेटमेंट आहे की क्लास 4च्या स्टुडंटनी त्यांच्या मिसला काय केलं, विश केलं. ओके हे एक काय झालं, सेंटेन्स झालं. द स्टुडंट ऑफ ए क्लास 4 ग्रीटेड देअर टीचर, बस हे स्टेटमेंट झालं. म्हणून त्यांनी कुठलं, हे जे सेंटेन्स आहे ते स्टेटमेंट टाईप आहे. ओके हे जे सेंटेन्स आहे ते कसं टाईपचं आहे, स्टेटमेंट टाईपचं. ओके नेक्स्ट, कम हेअर जावेद अँड निशा. आता बाई हे सेंटेन्स कसं आहे, कम हेअर जावेद अँड निशा काय केलंय, ऑर्डर केले ना, कमांड केलीये, कमांड केले त्यांनी, नाहीतर रिक्वेस्ट केले, इकडे या जरा जावेद आणि निशा जरा इकडे या असं बोललेत ना. मग काय केलंय, कमांड केलीये नाहीतर रिक्वेस्ट केले. ओके नेक्स्ट, व्हॉट अन अपॉर्च्युनिटी. बघा व्हॉट अन अपॉर्च्युनिटी काय म्हटलंय इथे, काय संधी आहे असं म्हटलंय ना. मग याला काय लिहिलंय, एक्सक्लेमेशन. काय लिहिलंय, एक्सक्लेमेशन. जेव्हा एक्सक्लेमेटरीचं साईन असतं, हे जे साईन दिसतंय तुम्हाला इथे सेंटेन्सच्या लास्टला जे साईन आहे, लाईन आणि खाली डॉट, त्याला काय बोलतात, एक्सक्लामेटरी साईन बोलतात. ओके आणि जेव्हा हे सेंटेन्स मध्ये असेल तर तो सेंटेन्स काय असतो, एक्सक्लेम सेंटेन्स असतो, एक्सक्लामेशन सेंटेन्स असतं. कुठलं असतं, एक्सक्लामेशन सेंटेन्स. ओके तर ते काय आहे, व्हॉट अन अपॉर्च्युनिटी, त्याच एक्सक्लेमेशन सेंटेन्स. अँड शुड वी एंड इट विथ युअर्स लव्हिंगली, अँड शुड वी एंड इट विथ युअर्स लव्हिंगली. मग त्यांनी काय लिहिलंय,
आता हे सुद्धा युएस लव्हिंगलीनी हे करायचंय का, एंड करायचंय का, क्वेश्चन विचारलाय ना. तर काय हे क्वेश्चन टाईप काय सेंटेन्स आहे. तर या सेंटेन्सचा टाईप कुठला आहे, क्वेश्चन. कळालं सगळ्यांना. डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन सेंटेन्स. फर्स्ट आहे स्टेटमेंट, देन आहे कमांड, देन आहे एक्सक्लेमेशन, देन आहे क्वेश्चन. आता नॉर्मल सेंटेन्स मध्ये जो नॉर्मल सेंटेन्स असेल त्याला आपण स्टेटमेंट म्हणून लिहिणार. देन काय दिलंय, कमांड, म्हणजे तो तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन वगैरे दिलंय तुमच्या मिसनी वगैरे, नाही तर तुमच्या मदरनी, नाही तर फादरनी, तर तुम्ही त्याला काय बोलणार, कमांड वगैरे, नाही तर रिक्वेस्ट वगैरे. देन ज्याच्यामध्ये एक्सक्लामेटरीचं साईन असेल तो काय असेल, एक्सक्लेमेशन सेंटेन्स असेल. ओके. आणि लास्ट वाला काय होतं, क्वेश्चन वालं, त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारलंय तो क्वेश्चन वाला सेंटेन्स असेल. कळालं सगळ्यांना. इझी आहे. सगळ्यांना कळालं का, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा जरा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्याच्यानंतर काय दिलंय बघा आपल्याला. दस यू कॅन सी दॅट देअर आर फोर काइंड ऑफ स्टेटमेंट सेंटेन्स. आता इथे तुम्ही बघितलं किती टाइप्सचे स्टेटमेंट आहेत, फोर. स्टेटमेंट, कमांड्स, एक्सक्लेमेशन अँड क्वेश्चन्स. ओके. तर फाइंड वन एक्झाम्पल ऑफ इच काइंड ऑफ सेंटेन्स फ्रॉम द पॅसेज यू हॅव रीड सो फार. बघा तुम्हाला काय सांगितलंय, वरच्या पॅसेज मधून काय करायचंय आता, हे जे डिफरंट डिफरंट काइंडचे सेंटेन्स ते तुम्हाला काय करायचे, फाइंड आउट करायचे. ओके. तर स्टेटमेंट वाला सेंटेन्स तुम्हाला लेसन मधून फाइंड आउट करायचं आहे. देन कमांड वालं, देन एक्सक्लेमेशन वालं, आणि देन क्वेश्चन वालं. ओके. कळालं सगळ्यांना. थर्ड क्वेश्चन काय करायचंय, थर्ड क्वेश्चन काय करायचं कळालं का सगळ्यांना, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. फोर्थ क्वेश्चन काय दिलंय बघा, नोट दॅट इच काइंड ऑफ क्वेश्चन कॅन बी आयदर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. द सेंटेन्स, आता एका सेंटेन्सचं अजून एक प्रकारचं सेंटेन्स असू शकतं, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह. ओके. आता बघा इथे फॉर एक्झाम्पल, द कुकू इज कुकू इज अ लेझी बर्ड. हे काय झालंय, पॉझिटिव्ह झालंय ना, पॉझिटिव्ह सेंटेन्स झालंय, कारण त्याच्यामध्ये नॉट, नो असं काय आलं नाहीये. आणि कुकू इज अ नॉट लेझी गर्ल इज अ नेगेटिव्ह, कारण त्याच्यामध्ये नॉट आलंय. ओके. तर हा सुद्धा एक सेंटेन्सचा टाईप आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स. त्याच्यामध्ये नॉट हे येत नाही, पॉझिटिव्ह असतात ते सेंटेन्स, त्याला पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणतात, आणि नेगेटिव्ह मध्ये नॉट वगैरे येतात. कळालं सगळ्यांना. सगळ्यांना कळालं का, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा जरा. होमवर्क सगळ्यांना कळाला का. ओके. चला आता आपण तो लेसन रीड करूया, म्हणजे तुम्हाला ते जे स्टेटमेंट आणि जे आपल्याला शोधायला सांगितलेत त्यांनी, डिफरंट डिफरंट काइंडचे जे सेंटेन्स आपल्याला शोधायला सांगितलेत ते आपल्याला भेटतील. ओके. तर सगळ्यांनी आता रीडिंग करायचंय. चला एकेकाने मला रीड करून दाखवायचंय. फर्स्ट कोण रीड करणार, हा लेसन रीड करायचंय आपल्याला. चला, नो फॉर्मॅलिटीज प्लीज पार्ट 2. कोण रीड करणार फर्स्ट. ओके. तन्मय माईक ऑन कर. लेस येस हा टीचर. स्टार्ट कर लेसन रीड करायला. लेसनचं नाव सुद्धा रीड कर आणि स्टार्ट कर. नाऊ नो नो फॉर्मॅलिटी, नो. नो नो फॉर्मॅलिटीज प्लीज. Mr. Desai met the principal मिसेस son. मिसेस देसाई आहे, मिसेस देसाई. Mrs. Desai met the principal son after class. सून, सून आफ्टर Soon क्लास. after class, she told her about the excited ex, एक्साइटमेंट. excitement, the announcement दॅट फॉलो द अनाउन्समेंट. of new book in the library.
They just cannot wait to read all those lovely books. She be made. The principal was The she also beam. She beam. she, she be Then the principal was also delighted. delighted delighted and pers- Praise. percent Praise. praised her. The credit goes The to you. credit. The credit. The credit goes to you, Mrs. Desai. You have credit and Created. Spelling बघ created, different आहे. Created. created and Arouse. aroused their inter, interest Interest. in Interest. interest in reading books. It is coming to help them, Going आहे. going to help them a great deal in future. नेक्स्ट. त्याच्या खालचा पण पॅरा रीड कर. Yes, madam, said Mrs. Desai. But they find the weekly library period too short a time to read. So my students are going to appeal to Appeal. appeal to you to all home Allow. To allow allow. allow home issue of book. They have Return. written to you a letter of request. ओके माइक ऑफ कर. तन्मय घरी रोज रीड करायचे. ओके काय काय शब्द येत नाहीयेत. ओके रोज घरी रीड करायचंय. नेक्स्ट. नेक्स्ट कोण रीड करणार. साची माइक ऑन Just कर. yes, रीड कर. teacher. हा रीड कर. कुठे चालू आहे. लक्ष आहे. माहितीये का साची कुठे चालू आहे. ओके तोपर्यंत अनिकेत माइक ऑन कर. तू रीड कर. ओ लगेच लेफ्ट. साहिल ओके साहिल तू रीड कर. Miss, from where? लक्ष नव्हतं तुझं. Miss, in middle the network some issue came and no voice ओके. and can't see your screen. अ लेटर वाय. स्टार्ट अ लेटर वाय. A letter why asked the principal in surprise. I had to teach the class how to write a polite formal letters and I took this Opportunity. to make them actually write a formal letter, explained Mrs. Desai. Excellent, Mrs. Desai, explained the principal, and I shall not Dampen. dampen their interest in reading. I shall certainly allow them to take books home for reading. The next morning, the principal found the letter on her desk. She signed the letter with the remark permission granted and sent it to the librarian to encourage the children of class 4th. Further, the principal Instructed.
entrusted the librarian to give a written reply to the students. And here's what he wrote. Library Pragati Vidyalay, Vachanpur, 7th July 2014. To the students of class 4th. Dear children, I am delighted to know that you are so keen on reading the new books in our library, school library. The principal has been kind enough to grant Your class permission. your class permission for home issue facility. I shall keep the library open for an half Hour for for an hour hour. on all weekdays. You can come and collect any one book of your choice and return it the following week must, but I must Urge. and observe the library rules displayed in the library. Do come and enjoy reading the books. Mr. Vijay Patil, librarian. Since okay, very good. Mic off करा. नेक्स्ट नेक्स्ट कोण रीड करणार? बाकीचे कोणच नाहीत क्लासमधून, सगळे लेफ्ट झाले. का लेफ्ट झालेत बाकीचे? ओके तन्मय तूच रीड कर सर. Great news. Read the monitor. Look, we बघा have वेट आता बघा इथे बघा एक्सक्लामेटरी वाला आपल्याला सेंटेन्स मिळाला ना, एक्सक्लेमेशन सेंटेन्स. हे ग्रेट न्यूज राईट द मॉनिटर. बघा इथे एक्सक्लामेटरीचं साइन आहे, तर हे एक आपल्याला तुम्हाला सेंटेन्स भेटलं एक्सक्लेमेशनचं. ओके कंटिन्यू कर, रीड कर. Look, we have received a letter from the librarian. And guys, guess what? We can take story books home to read. बघा एक Wow. मिनिट एक मिनिट. आता बघा इथे नेक्स्ट वाला आपल्याला क्वेश्चन वाला सेंटेन्स दिसलंय बघा. अँड गेस व्हॉट वी कॅन टेक स्टोरी बुक होम टू रीड. ओके तर क्वेश्चन सेंटेन्स जे आपल्याला फाइंड आउट करायचं ते सुद्धा भेटलं. ओके नेक्स्ट रीड कर तन्मय. Explained Shruti with bright round eyes. Goodbye, bored, bread, बोरडोम. boredom. Well, will come. वेलकम. Welcome, happy hours. शाउटेड Shouted Akash, अक्षय. board for all to read. When Mrs. काय Desai शाउटेड अक्षय कुठे आला परत? द लेटर फ्रॉम तिथे आहे चालू. letter from the librarian was put up on the class notice board for all to read. When Mrs. Desai walked into the classroom, walked into the classroom, the student of class 4 burst out into many exclamation, एक्सक्लेमेशन. exclamation of thanks. ओके वेट थांब. अनिकेत माईक ऑन कर आणि रीड करायला चालू कर सर पटकन. ओके लगेच क्लास लेफ्ट करताय. रीडिंग करायचं नाही का तुम्हाला? शिकायचं नाहीये? लगेच क्लास लेफ्ट करताय. कंप्लेंट करायला पाहिजे थांबा तुमची, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. ओके तन्मय रीड कर बाळा. जाऊ दे ज्यांना
नसेल शिकायचं ते क्लास लेफ्ट होत आहेत. कुठे होतो आपण? Shall शाल. हा. shall we write a letter of thanks of librarian टू द लायब्ररियन. to the librarian? सजेस्टेड Suggested Manju. मनुजा. आता Manuja. बघा, एक मिनिट इथे सुद्धा क्वेश्चन विचारलाय ना, हा सुद्धा क्वेश्चन सेंटेन्स झाला बघा. शाल वी राईट अ लेटर ऑफ ए थँक टू लायब्ररियन. क्वेश्चन विचारलंय, आपण लायब्ररियनला थँक्यू साठी लेटर लिहू शकतो का, लिहायचं का? सजेस्टेड मनुजा. ओके. चला नेक्स्ट नेक्स्ट मध्ये बघा कुठला सेंटेन्स आहे, त्याच्यात पण एक एक्झाम्पल आहे, रीड कर. That's an example idea. एक्सेलेंट Excellent idea, एक्सेलेंट आयडिया. said Mrs. Desai, smiling to herself at this new interest in formal letter writing. That is the This letter. is this is This is the letter of thanks the children wrote to the road library. to the road to the. Wrote to the librarian. ओके. आता हे लेटर रीड कर पटकन. Class 4 Pragati Vidyaya Vachanpur 8 July 2014 to the librarian Pragati Vidyalaya Vachanpur. Subject and experience of thanks. एक्सप्रेशन ऑफ थँक्स. Express, एक्सप्रेशन. expression of thanks. Dear sir, thank you ever so for kindly making the home you are going to wait back 1 hour after school just for us. We can now read books of our choose and the streets thanks you very much for your crowd एनकरेजमेंट. encouragement. Promise we promise to abide by अबाइड. the abide by the library rules and हँडल. handle the books with great care. Many thanks once again. Your faithfully student फेथफुली. फेथफुली. faithfully फेद student फेथफुली. faithfully student of class 4. व्हेरी गुड. असं रोज घरी रीड केलं तर तुला एकदम परफेक्ट रीड करता येईल. ओके. चला मग कळालं तुम्हाला आजचा लेसन आणि एक्सरसाइज कळाले, होमवर्क काय करायचंय. ओके. तर नेक्स्ट क्लासमध्ये जी नेक्स्ट पोयम आहे ती आपण घेऊया. ओके. तर घरी तुम्हाला होमवर्क करायचं आहे आणि गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचं आहे. ओके. बाकीचे आता लेफ्ट झाले, त्यांना आता मी उद्या बघते. ओके. चला मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट लेसन घेऊया. ओके. बाय. Bye teacher. बाय. Bye, teacher. बाय.